कळमनुरी नगर परिषदेसाठी महत्त्वाचे सर्वच पक्ष जे आहेत ते स्वबळावर निवडणूक लढतायत। ज्या त्या पक्षाने जे आहेत ते उमेदवार दिलेले आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे इकडे सेपरेट उमेदवार दिले। या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी त्याचबरोबर शिंदे शिवसेना सर्वच उमेदवार जे आहेत ते आता प्रचार लागले आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत। आपलं नाव काय आणि आपल्याला उमेदवारी कुणाकडून मिळाली आणि काय प्रश्न घेऊन मैदानात उतरलात? मैं नूरुनिसा बेगम मोहम्मद नाजिम रिजवी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से उम्मीदवार हूँ नगर अध्यक्ष के लिए। और मैं जो भी इस महिला के जो भी परेशानियां है, जो भी उनकी समस्या है, उसे मैं हल करूंगी और उनके परेशानियों को दूर करूंगी। खरं तर महिलांचे जे काही प्रश्न असतील, या महिलांचे प्रश्न जे आहेत ते मी सगळे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं महिला उमेदवारांनी सांगितलंय। आपल्यासोबत उमेदवाराचे पती आहेत। काय सांगाल, कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक होणार आहे आणि कळमनुरी मधले विकासासंदर्भातले काय मुद्दे आहेत? साहेब, कळमनुरी शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पाणीचा। 8-8 दिवस पाणी येत नाही। फक्त नगरपालिकेच्या नियोजन अभावी कळमनुरी शहराला पाणी भेटत नाही, स्वच्छता होत नाही। सणासुदीच्या काळात स्वच्छता, पाणी पुरवठा होत नाही, घंटागाडी फिरत नाही, युवकांना कोणती रोजगाराची संधी नाही। आमच्याकडे एक गार्डन आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावानं। तो गार्डन पण आज कशी अवस्था आहे त्याला माहीत आहे। ते गार्डन दुरुस्ती करण्यासाठी व युवकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आणि कळमनुरी शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी, स्वच्छता चांगली व्हावी, आरोग्य चांगला राहावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे घरपट्टी, नळपट्टी जे नगरपालिकेने अफाट लावलेली आहे, त्यासाठी आम्ही शासन दरबारी तो घरपट्टी नळपट्टी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार। माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे हे विषय आम्ही मांडणार। खरं तर या ठिकाणी जे आहे ते 2 आमदार आहेत, एक महिला आमदार आहेत विधान परिषदेच्या प्रज्ञाताई सातव, दुसरे आमदार आहेत शिंदे शिवसेनेचे संतोष बांगर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तुम्ही उमेदवारी घेतलेली। लढत जी आहे ते कोणासोबत आहे तुमची? आमची लढत डायरेक्ट शिवसेनेसोबत आहे। कारण की काँग्रेसचं काय विजन आहे विकासाचं पाहना तुम्ही। त्यांच्याकडे किती दिवस खासदार होता, किती दिवस आमदार आहे, शहरामध्ये काय आहे। आमची जे टीम आहे, आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली, आमदार नवगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, बीडी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। आमच्याकडे सगळं टीम आहे, आमच्याकडे विकासाचं विजन आहे। आम्ही शहराचा चेहरा मेहरा बदलणार जर आम्ही नगराध्यक्ष झालो, आमची सत्ता नगरपालिकेवर आली तर। आम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे घरपट्टी नळपट्टी कमी करण्यासाठी, पाणी पुरवठा दररोज करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी, जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार। कळमनुरी शहरामध्ये जे आहेत ते प्रचारादरम्यान कुणाकुणाच्या सभा होणार आहेत, सभेसाठी कुणाला आपण निमंत्रित केलेलं आहे का? आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे। माननीय अजितदादा पवार साहेब यांची आम्हाला सभा भेटावी, माननीय जिशान सिद्दीकी साहेब, माननीय आमदार राजूर भैया नवगरे साहेब यांची आम्हाला सभा भेटावी, यासाठी आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे। परंतु आम्ही काय, सध्या आमची पूर्ण टीम जनतेमध्ये असून आम्ही जनतेशी थेट संवाद साधित आहे आणि जनता आम्हाला प्रतिसाद देत आहे, कारण की आमच्याकडे काम करणारी टीम आहे। अजित पवार यांची सभा होणार कळमनुरीमध्ये? होण्याची शक्यता आहे। खरं तर प्रचार दरम्यान जे आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कळमनुरीमध्ये सभा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।